मिथुन राशी 14 जुलै ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असेल, कारण या दरम्यान मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। त्यामुळे हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि तुमचे प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला तर मग पाहूया मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। मिथुन राशी तुमच्या आयुष्यात एक वेगळाच मेकओव्हर होत आहे। 1940 नंतर पहिल्यांदाच युरेनस तुमच्या राशीत आला आहे, त्यामुळे सर्व काही नवीन शोधण्यासाठी तयार राहा। 14 ते 20 जुलै दरम्यान मेष राशीतील चंद्र तुमच्या मैत्री आणि समुदाय क्षेत्राला उजळून टाकतो, ज्यामुळे कनेक्शन, अभिप्राय आणि चिंतनाची गर्दी होते। लोकांना आत येऊ द्या, त्यांना तुमची पुष्टी करू द्या, तुम्ही काय बांधत आहात ते त्यांना पाहू द्या। 18 जुलै रोजी जेव्हा बुध तुमच्या सिंह शासित संप्रेषण क्षेत्रात मागे सरकतो, तेव्हा गोष्टी सौम्य असताना तुम्ही वापरत असलेली भाषा सुधारा। त्यांना खरोखर काय कळावे असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही ते कसे म्हणता। 19 जुलै रोजी सूर्य चिरोण चौक तुम्हाला मौनातून भाषणात वैयक्तिक काहीतरी बदलण्यास मदत करतो। तुमचे शब्द चमत्कार करू द्या। या आठवड्यात अनेकांना आर्थिक स्वरूपाची माहिती किंवा कागदपत्रे किंवा नवीन व्यावसायिक बांधिलकीने आनंद होईल। तुम्हाला बातम्यांमुळे आनंद होईल किंवा दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या व्यक्तीच्या कृतींमुळे तुम्हाला काही प्रमाणात फायदा होईल। या आठवड्यात तुम्ही एखाद्या नातेवाईकाशी संबंधित पैसे किंवा तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक स्वरूपाच्या इतर अनुकूल घटनांची अपेक्षा करू शकता। जर तुमचे काम लोकांच्या सेवांशी संबंधित असेल तर हा आठवडा अनुकूल आणि फायदेशीर राहील। कायदा तुमच्या बाजूने असल्याने या आठवड्यात संघर्ष तुम्हाला यश किंवा समाधान देऊ शकतात, परंतु या परिस्थितीत तुमच्या स्वतःच्या चुका लक्षात घेणे चांगले राहील। मिथुन राशीला या आठवड्यात काही नवीन प्रगतीच्या संधी मिळतील, ज्यामुळे यशाची चव चाखता येईल। तुम्हाला काही बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, तसेच तुम्ही तारतम्य बाळगून वागावे। तुमच्या कामांना चांगली गती मिळेल। या आठवड्यात तुमच्या आरोग्यात काही बिघाड होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल। आपला आहार सकस असावा। नियमित योग किंवा व्यायाम करणे फायद्याचे राहील। आपली दिनचर्या बनवा। गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या। मिथुन राशीच्या कुटुंबात चांगले वातावरण राहील। तुम्ही घरातील सदस्यांचा सल्ला घ्याल। घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल। आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम मिळतील। तुमच्या परीक्षेचा निकाल सकारात्मक मिळेल। एखाद्या स्पर्धेत भाग घेऊ शकाल। मन स्थिर राहील। अभ्यासात उत्तम प्रगती होईल। मिथुन राशीच्या नोकरदारांना चांगली कर्तव्य दाखवण्याची संधी मिळेल। कार्यक्षेत्रात तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल। तुम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळेल, जी उत्तमरित्या पार पाडाल। यामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील। व्यावसायिकांना नव्या संधीचा लाभ होईल। एखादे नवीन डील्स फायनल कराल। तुम्हाला भागीदारीत गैरसमज टाळावे लागतील। मिथुन राशीला आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळू शकतो। तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील। तुम्हाला अधिक बचत करण्यावर भर द्यावा लागेल, तसेच अनावश्यक व फालतू खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडणार नाही। नवीन गुंतवणूक सावधतेने करा। अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या। मिथुन राशीच्या प्रेमजीवनात जोडीदारासोबत भरपूर वेळ घालवण्याची संधी मिळेल। प्रेमातील उत्कंठा वाढेल। तुमचे नाते मजबूत होईल। मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात खुल्या मनाने संवाद साधाल। जोडीदाराला सरप्राईज किंवा भेटवस्तू द्याल, यामुळे नात्यात गोडवा येईल। तसेच या आठवड्यात तुमची उत्सुकता आणि शिकण्याची इच्छा वाढेल। आठवड्याची सुरुवात शैक्षणिक उपक्रमांसाठी किंवा कौशल्य विकासासाठी आदर्श आहे। पुस्तके, अभ्यासक्रम किंवा चर्चा याद्वारे तुम्हाला आकर्षित करणाऱ्या विषयांमध्ये खोलवर जा। करिअरच्या बाबतीत अनुकूलता महत्त्वाची आहे। अनपेक्षित आव्हाने उद्भवू शकतात, परंतु तुमचा लवचिक स्वभाव तुम्हाला मार्गदर्शन करेल। संवाद ही तुमची संपत्ती आहे। अनुकूल परिणाम साध्य करण्यासाठी वाटाघाटी किंवा चर्चेत त्याचा सुज्ञपणे वापर करा। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणा अधिक खोलवर संबंध निर्माण करतात। आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन ध्येयांचा आढावा घ्या आणि आवश्यक असल्यास समायोजन करा। आठवड्याच्या मध्यापर्यंत सामाजिक क्रियाकलाप आनंद आणि समुदायाची भावना आणतात। नवीन मैत्री किंवा सहकार्यासाठी खुले राहा। आरोग्याच्या बाबींवर लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते। तुमच्या शरीराचे संकेत ऐका आणि आवश्यकतेनुसार दिनचर्या समायोजित करा। बुध तुमच्या आठवड्यावर प्रभाव पाडत असल्याने त्याचा तुमचा विश्लेषणात्मक क्षमता वाढू द्या।
आठवड्याच्या शेवटी चिंतन आवश्यक होते। एकांत आणि विश्रांतीसाठी वेळ काढा। मिथुन राशी, तुमचा द्वैत स्वभावी तुमची शक्ती आहे। विविध अनुभवांना तुमचे जीवन समृद्ध करण्यास अनुमती देते। या आठवड्यात तुम्हाला योग्य दिशेने परत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही बदलाचा विचार करायला सुरुवात करा। 18 जुलै रोजी बुध स्थानके मागे पडल्यानंतर या मागे जाण्याच्या टप्प्यात आपल्याला आपली योजना पुन्हा तयार करण्यासाठी एक चांगला पाया तयार करण्यासाठी अधिक संधी दिल्या जातात। आपल्याकडे आता जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि बुध स्थानके पुन्हा दिशा देईपर्यंत नवीन गोष्टी सुरू करण्यात अडकून न राहणे महत्त्वाचे आहे। मिथुन राशी, आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशीचा चंद्र असल्याने तुम्ही अधिक मेहनती होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। यावेळी तुमच्या कामगिरी तुमच्या मनात असतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आणि प्राधान्य देण्यास मदत होईल। 16 जुलै रोजी मेष राशीचा चंद्र नवीन कल्पनांसाठी जागा तयार करतो। आता शनी वक्री होत असल्याने वेळेचे व्यवस्थापन आणि तुमच्या कामांच्या यादीत सुधारणा करण्यासाठी या क्षणांचा वापर करा। तुमचा स्वामी बुध 18 तारखेला वक्र राशीत जातो। त्याच दिवशी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करतो। येत्या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी विश्रांती आणि पुनर्भरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे। मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल, शुभ क्रमांक 3 असेल, शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला म्हणजे आरोग्याच्या बाबतीत महिलांनी काळजी घ्यावी। एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।